भाजपच्या आरोपानंतर काँग्रेसच्या महिला खासदार निशिकांत दुबे विरोधात आक्रमक. आम्ही फक्त बॅनर झळकावले. सरकार इतकं का घाबरलं? वर्षा गायकवाडसह प्रतिभा धानोरकर यांचा प्रश्न. पंतप्रधान मोदींच्या राज्यसभेतील भाषणावेळीच विरोधकांची घोषणाबाजीनंतर विरोधकांचा सभात्याग, तर काही लोक थकले. पंतप्रधानांनी लगावला टोला. स्वतःला राजा समजणाऱ्या आर्थिक असमानतेवर बोलत होते. देशाच्या अर्थव्यवस्थेची तिसऱ्या स्थानाकडे वाटचाल. विरोधकांच्या काळात अर्थव्यवस्था 13व्या स्थानी होती. पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींसह काँग्रेसवर निशाणा. मुंबईमध्ये प्रदूषणाची घातक पातळी कायम. हवा गुणवत्ता निर्देशांक हा 150 ते 200च्या दरम्यान. गेले 2 आठवडे प्रदूषणाची तीव्रता वाढली. मुंबई शहरासह उपनगरांमध्ये पुन्हा थंडी वाढण्याची शक्यता. पुढील काही दिवस पारा 20च्या आत राहणार. रविवारसह पुढील 4 दिवस सरासरी किमान तापमान 19 अंशावर जाण्याची शक्यता. अल्पवयीन मुलीशी विवाह करणाऱ्या नवरदेवाचा मंडपातूनच पलायन. बीड जवळच्या कपिलधार इथला प्रकार. नवरदेव पळून जातानाचा व्हिडिओ व्हायरल. नातेवाईकांसह 100 जणांविरोधात गुन्हा दाखल. धुळ्यातील वसतिगृहामध्ये झालेल्या विद्यार्थिनीच्या विनयभंगानंतर पालकांमध्ये भीतीचं वातावरण. पालकांनी आपल्या मुलींना तात्काळ घरी नेले. वसतिगृह अधीक्षकासह एका महिलेला अटक. साईबाबांच्या शिर्डीमध्ये मानाचा अश्वरिंगण सोहळा. दैदिप्यमान सोहळ्यामध्ये शिर्डीमध्ये या परंपरेचा एक नवा अध्याय सुरू. आता शिर्डीत दरवर्षी रंगणार हा सोहळा. काँग्रेसच्या खासदारांकडून पंतप्रधान मोदींवर लोकसभेमध्ये होणार होता हल्ला. अध्यक्ष ओम बिर्लांकडून हल्ल्याच्या बातमीला दुजोरा. मी मोदींना सभागृहात येऊ नका असं सांगितलं. ओम बिर्लांनी दिली माहिती. आम्ही आमचे बॅनर घेऊन तिथे उभे होतो. आमचं म्हणणं होतं तेच आम्हाला मांडायचं होतं. त्यात एवढं घाबरण्याचं कारण काय? काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांचं वक्तव्य. न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क